होती. कारण माहिती का, म्हणजे माझीच नाही, प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. जेवढे पण नोकरीला आहेत त्यांची सगळ्यांची अपेक्षा आहे मनात की मला हा बिझनेस केला पाहिजे, कुठला तरी बिझनेस केला पाहिजे. आणि त्यांच्याकडे आयडिया पण असतात. तर म्हणजे माझेच भरपूर मित्र आहेत जे जॉबला आहेत, ते सांगतात की बाबा आमच्याकडे असं असं आयडिया आहे, मला असं असं करायचंय, आम्ही आता हे करतो. परंतु ते जॉब सोडूच शकत नाही. ते त्या सेफ झोन मध्ये बसलेले असतात. आणि मी पण त्या सेफ झोन मध्ये बसलो होतो किंवा पगार येतोय बाबा, याच्याने माझं घर चालतंय, म्हणजे EMI जात आहे, तर मी काही इथून स्विचू शकत नाही. कितीही मोठी आयडिया, किती सांगितलं की दादा तुझं काउंटर येईल, बरोबर पैसे येणार आहे, तरी माणूस इथून उठत नाही. जॉब सोडल्यानंतर मग तेच टेन्शन आहे की बाबा मला याच्यात चांगले पैसे मग महिन्याचे तरी येऊ शकत होते. बरोबर मी आता तर काहीच नाही, मला मोकळं झालंय. तुमचं बाहेर कसं करायचं, निश्चित पैसे कसे करायचे, सर्व चाललं. मग मी त्याची सुरुवात अशी, ते फंड जो आहे तो मी काही मित्रांकडून घेतला बाहेर म्हणजे मुसलमानीवर, आणि काही माझ्याकडे तो होता. काय अशा पद्धतीने तो त्याचं आउटलेट स्टार्ट केलं. आणि ते केल्यानंतर सुरुवात केलं, त्याला पण रिस्पॉन्स नव्हता. सुरुवातीचे 1, 2, 3 महिने जे असं वाटायचं की आता आपण काय करून बसलो पाहिजे. कारण नवीन ते माहिती जे जग दुनिया करते तेच केलं पाहिजे. पण मग जसा जसा टाइम जात गेला, हे नाही केलं. एकटा बसायचो मी दुकानावर, मी स्वतः जसा जसा टाइम जात गेला, लोकांना पोहोचून दिलं, हळूहळू रिस्पॉन्स वाढत गेला. तिथला अगदी 3 महिन्यातच त्याला डबल टेबल रिस्पॉन्स वाढून गेला. सुंदर असं हे झालं. त्याच्यानंतर त्याचा रिस्पॉन्स वाढला. मग तिथं पोरं वगैरे कामाला लावले, व्यवस्थित झालं. म्हटलं मग आता इथून आपल्याला या क्षेत्रात पुढे निघायचंय. नमस्कार, मी सौरभ. तुम्ही आज जयंतीचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत कसमाद येथील एक युवा उद्योजक आपल्यासोबत आपल्या मंचावर आपल्याची गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय ऐकू. नमस्कार चेतन, थोडक्यात तुझा परिचय करून देशील आमच्या? माझे नाव चेतन देवरे. मी राहणार नामपूर गावातला आहे. सटाणा तालुक्यात आमचं गाव आहे, बागलांमध्ये. चेतन, घरात कोण कोण आहे तुमच्या? माझ्या घरात आई, वडील आणि मोठा भाऊ. आणि वडिलांचा व्यवसाय? वडिलांचा व्यवसाय पेस्टिसाइडच्या कंपनीत कामाला आहे. आणि तू म्हटला की मोठे बंधू आहेत तुमचे? मोठे बंधू यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय. फोटोग्राफीचा व्यवसाय. तुमचं गाव नामपूर होतं, नामपूरमध्ये तुमचं शिक्षण वगैरे झालं. आता नामपूर म्हटलं म्हणजे नामपूर एक सदन भाग असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे शाळा, कॉलेजेस जवळपास सगळं आपल्या पट्ट्यातलं, म्हणजे आमच्या पट्ट्यातलं ते एक म्हणजे बाजारपेठेचं गाव आहे. त्याला लागून 52 खेडे आहेत आजूबाजूला. आठवडी बाजार आमच्या गावात भरतो. त्यानंतर मोठं मार्केट आहे, कांद्याचं मोठं मार्केट आहे. थोडक्यात सदन आणि सगळ्या सुखसुविधायुक्त गाव आहे. चेतन, शिक्षण तुझं नामपूरमध्ये झालं, कॉलेज पर्यंत तू जवळपास तिथंच शिकला? हो, 10वी पर्यंत नामपूर. त्याच्यानंतर तू शिक्षणासाठी बाहेर आलास, तर त्याच्याबद्दल मला थोडक्यात सांगशील? 10वी पर्यंत नामपूरमध्येच होतो. 11वी 12वी काकडगाव कॉलेजला केली, ते पण नामपूरमध्येच येतं. आणि त्यानंतर 12वी नंतर मी संदीप फाउंडेशनला ऍडमिशन घेतलं. तिथं मी UX डिझायनिंगसाठी ऍडमिशन घेतलं 2000. UX डिझायनिंग केल्यानंतर तुला जॉब करायचा होता की व्यवसायच करायचा होता? नाही, मी 12वी पर्यंत जोपर्यंत शिक्षण चालू होतं तोपर्यंत माझ्या पूर्णपणे डोक्यात, माझ्या किंवा परिवाराच्या डोक्यात एकच होतं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक चांगली नोकरी लागेल आणि ती चांगली नोकरी करून आपण आपलं सेटल व्हायचं. मी पण त्याच उद्देशाने होतो जोपर्यंत 12वीचं कॉलेज संपत नाही तोपर्यंत. त्यानंतर मी नाशिकला आलो आणि कॉलेजला आलो. जसं जसं कॉलेजमध्ये दिवस जायला लागले तसं जसं माइंडसेट चेंज व्हायला. हा, म्हणजे जसं जसं आपण म्हणतो ना, गावात असल्यावर आपल्याला थोडंसं एक आपण सेफ झोन मध्ये राहतो. बरोबर. तसं मग बाहेर आल्यानंतर समजत चाललं की बाहेर जग दुनियात काय, म्हणजे थोडंसं वेगळं भरपूर गोष्टी बाहेर भरपूर गोष्टी आहेत. आवड निर्माण होते, कॉम्पिटिशन समजते बाहेर जगात काय चाललंय. त्या हिशोबाने मग आपण थोडंसं त्याच्याकडे वळालो. शिक्षणासाठी तू नाशिकला आला. नाशिकमध्ये तुझं पुढचं शिक्षण पूर्ण झालं. आम्हाला तुझ्या घराच्या बॅकग्राऊंड बद्दल थोडक्यात सांगशील आम्हाला? वडिलांचं पहिले किराणा दुकान होतं नामपूरमध्ये? नाही, टेंब्याला सुरुवातीला. त्याच्यानंतर मग वडिलांनी शेती केली आणि शेती केल्यानंतर परत थोडंसं आपल्याकडे केल्या वगैरे आला. ओके. ते हे झालं. त्याच्यानंतर मग वडिलांनी याच्या पेस्टिसाइडच्या दुकानावर कामाला लागले. त्याच्यानंतर मग तिथून ते कंपनीत लागले पेस्टिसाइडच्या. उदरनिर्वाहासाठी वडिलांनी वेळोवेळी ट्रॅक चेंज करून आपलं संगोपन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्यांनी. शिक्षण पूर्ण झालं,
त्याच्यानंतर सर्वसामान्य आता तू म्हटल्यानंतर उतार चढावानंतर जे तुला शिक्षणासाठी तू म्हटलं होतं की पूर्णपणे घरच्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. बरोबर. जर नाशिक पर्यंत जर तुला शिक्षणासाठी घरच्यांनी पाठवले म्हटल्यानंतर आपण समजू शकतो की त्यांनी कितपर्यंत कॉम्प्रोमाइज करून आपल्याला इथपर्यंत इथपर्यंत पाठवलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य फॅमिलीचा एकच विचार असतो की एक शिक्षण कंप्लीट झालं की जॉब केला पाहिजे. जॉब केला पाहिजे. माझ्या घरच्यांचं बी तेच होतं की बा तशी तर मी सांगतो ना, घरच्यांचं तेवढंच होतं की बा जॉब आपले तुझं शिक्षण कंप्लीट झालं की तुम्ही जॉब केलाच पाहिजे. बरोबर. मी पण 3 वर्ष माझं सुरळीत चांगले पास वगैरे झालो. त्याच्यानंतर शेवटच्या वर्षाला जे 6 महिने झाले त्याच्यानंतर इंटर्नशिपला तर त्याच्यानंतर मला जॉब लागली गुरुग्रामला. ती होती वर्क फ्रॉम होम सुरुवातीला. तेव्हा कोरोनाचाच काळ चालू होता, तोपर्यंत ती वर्क फ्रॉम होम होती. मग मी तिथे जॉईन वगैरे झालो. पॅकेज किती मिळालं चेतन तुला तिथं? पॅकेज चांगलं होतं, 6.5 लाखाचं पॅकेज होतं. म्हणजे लॉकडाऊन नंतर पण 6.5 लाखाचं पॅकेज म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. चांगलं पॅकेज. चांगला पॅकेज मिळालं होतं. म्हणजे इंटर्नशिपला सुरुवातीला पण त्यांचा स्टायपेंड चांगला होता आणि त्याच्यानंतर मी स्विच केलं तर ते 6.5 लाखाचं पॅकेज मिळालं. बरोबर. त्याच्यानंतर मग 1 महिना मी तिथं जॉब केला कंपनीत. चांगल्या पद्धतीने जॉब होता. पण ते नंतर मग 1 महिन्यानंतर तिथं रिमोट वर्किंग सुरू झालं. जेणेकरून म्हणजे आज 3 दिवस तुम्ही घरी वर्क फ्रॉम होम करा, 3 दिवस ऑफिसमध्ये येऊन करा. मग ते होतं गुरुग्रामला. बरोबर. तर मग तिथून ते मग डोक्यात थोडेसे विचार चेंज झाले. परत एवढं आपलं परिसर सोडून जायचा किंवा मग मी जसं कॉलेज संपत येत होतं ना तसं जॉब पासून दुरावा, म्हणजे की आता हे जॉब आपल्याला करायचं नाही अशा माइंडसेटमध्ये घुसत होतो. जेव्हा तुला ऑफिसला येऊन गुरुग्रामला जाऊन तिकडे जॉब करायची वेळ आली, जेव्हा कंपनी तुम्हाला तसं सांगितलं की तुम्हाला आता ऑफिसला येऊन काम करावं लागेल आणि ही गोष्ट जेव्हा घरात सांगितली, मी घरी सांगितलंच नाही का? नाही, घरी सांगितलंच नाही. जॉब चालू होता, त्यांनी बोलवलं. मीच माझ्या टेन्शन मध्ये आलो की मला आता तिथे जायचं तर नाही, जायचं पण नाहीये, घर पण नाही सोडायचं, घरात सांगू पण कसं आणखी. आणि सांगू पण कसं. मी तरी 2-3 दिवस केलं आणि 3ऱ्या दिवसापासून जॉब बंद करून दिला. बरोबर. त्यांचं म्हणजे रिझाईन करून दिला तिथं जॉब. आणि घरी पण सांगितलं नाही की मी जॉब सोडलाय असं. 2 महिने, 1 महिना गेला, 2 महिने इथंच राहिलो, नाशिकमध्येच राहिलो. त्याच्यानंतर मग घरच्यांचं सुरू झालं की बाबा तू जॉबला आहे, मग तुझ्याकडे पेमेंट येतं का नाही, बरोबर आहे. बरोबर. करतो तरी काय. बेसिकली फॅमिली मधून लक्ष असतं घरच्यांचं की नेमका पगार येतोय, करतोय काय करतो. घरात नको त्यांना अपेक्षा नाही त्यांना की द्या आम्हाला तुम्ही असं, पण नेमकं लक्ष असतं घरच्यांचं खर्च कुठे करतोय, कुठे करतोय. 3 महिन्यापासून पेमेंट नाही आलं म्हटल्यावर म्हणजे त्याने कुठे पैसे खर्च, कुठे पैसे करतो. बरोबर. हे सगळंच होऊन गेलं. मग मी विचार केला की आता काहीतरी सांगावं होतं, लागणारच घरी. बरोबर. मग त्याच्यानंतर घरच्यांकडे सांगितलं. मग घरात ते थोडं वातावरण बिघडून गेलं. किंवा तू जॉब कसं काय सोडतो, हे आपण एवढं सर्व तुला शिक्षणाला पाठवलं, हे जॉब साठीच पाठवलं होतं. बरोबर. मग तरी जॉब सोडला. मग माझा विचार आला तर करायचं काय पुढचं. आपण तर जॉब सोडलाय. मग माझ्या डोक्यात आलं होतं की बाबा काहीतरी छोटासा व्यवसाय आपण सुरू केला पाहिजे स्वतःचा. जेव्हा तू जॉबला रिझाईन केलं तेव्हा अशी मनात भीती नाही वाटली का तुला की आज चांगला जॉब आहे, 7.5 लाखाचा पॅकेज म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, सहजासहजी मिळत नाही जॉब, आणि जॉब सोडतोय आपण, जर ठीक आहे आपण बाहेर दुसरं काही करू शकलो तर ठीक आहे, अशी भीती नाही वाटली का तुला की जर बाहेर अपयश आलं तर? भीती तर होती. कारण माहिती का, म्हणजे माझीच नाही, प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. जेवढे पण नोकरीला आहेत त्यांची सगळ्यांची अपेक्षा आहे मनात की मला हा बिझनेस केला पाहिजे, कुठला तरी बिझनेस केला पाहिजे. आणि त्यांच्याकडे आयडिया पण असतात. आता म्हणजे माझेच भरपूर मित्र आहेत जे जॉबला आहेत, ते सांगतात की बाबा आमच्याकडे असं आयडिया आहे, मला असं करायचंय, आम्ही आता हे करू. परंतु ते जॉब सोडूच शकत नाही. ते त्या सेफ झोन मध्ये बसलेले असतात. मी पण त्या सेफ झोन मध्ये बसलेलो होतो की पगार येतोय बाबा, याच्याने माझं घर चालतंय, माझे EMI जात आहेत, तर मी काही इथून स्विचू शकत नाही. कितीही मोठी आयडिया असली, तुम्ही किती सांगितलं की दादा हे तुझं काउंटर येईल, पैसे येणार आहे, तरी माणूस इथून उठत नाही. तो एक टाइम असतो, त्या टाइममध्ये तो निर्णय झाला पाहिजे. तो निर्णय झाला पाहिजे. आता माझं कसं होतं, मला काहीच नव्हतं मागे. बरोबर. ना काही घरच्यांचं. आणि तू जास्त दिवस जॉब मध्ये तो रुळला पण नाही तेवढा, सेफ झोन तुझ्या अंगी लागला नाही असं म्हणता. म्हणजे ही मेंटॅलिटी चेंज होऊन गेली. बसून राहिले की बरोबर आहे, नोकरीत बसलाय. तो असं म्हणता येईल की व्यावसायिकांचा जो ट्रॅप होता ना जॉबचा, त्या ट्रॅप मध्ये तो अडकला नाही. आणि तो बसतो, प्रत्येकाच्या माइंडसेट बसतो. पहिले सुरुवातीला, आता शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येकाची अपेक्षा असते मला चांगलं पॅकेज लागलं पाहिजे आणि जॉब व्यवस्थित केला पाहिजे. बरोबर. जॉब सोडला, घरात सांगितलं, घरच्यांचा रोष ओढून घेतला, आणि त्याच्यानंतर मग तू पुढची वाटचाल कशी केली? मी जॉब सोडल्यानंतर मग तेच टेन्शन आलं की मला तर याच्यात चांगले पैसे, म्हणजे मग महिन्याला 25,000 तरी येऊ शकत होते. बरोबर. मी आता तर काहीच नाही, मला मोकळं झालं. रूमचं भाडं कसं भरायचं, मेसचे पैसे कसे भरायचे, बरोबर, हे सर्व चाललं होतं. मग मी एक मित्रासोबत मिळून त्याचा खडीचा व्यवसाय सुरू केला. 2 महिने 3 महिने ते चाललं आमचं.
इथे नाशिकमध्येच करायचो. तर मग तिथून थोडंफार इन्कम आली. त्याच्यानंतर काही मित्रांकडनं घेतली आणि माझ्या डोक्यात होतं किंवा आता सर्व बॅचलर पोरं, आता मी बॅचलर राहायचो म्हणून माझ्या डोक्यात तीच संकल्पना आहे. माझं डोकं तिकडे गेलं किंवा म्हणजे त्यांच्या गरजा नाही का बॅचलर पोरांच्या गरजा बरोबर किंवा कमी पैशात पोट भरलं पाहिजे असं काहीतरी. मग मी कॉलेज रोडच्या ठिकाणी असं खिचडीवाला नावाचं आउटलेट ओपन या केलं. सगळ्या गोष्टींचा विचार करून बॅचलर पोरांना मग केंद्रस्थानी पकडून मग खिचडीचा उगम गेला तू. म्हणजे माझ्या स्वतःसाठीच मी राहिलो असतो तर मग मी तिथंच गेलो असतो. बरं मी थोडक्यात जेव्हा माझ्या खिशात पैसे नसतात तेव्हा मी जाऊन खिचडी खाऊनच आपले दिवस काढले असते या हिशोबाने. म्हणजे असं तसं काही चांगलीच गोष्ट आहे, परंतु एक हा बरोबर आहे. कमी पैशात काहीतरी आलं कमी पाहिजे. पैशामध्ये जर पोट भरणार आज पोट भरणारी का चांगली गोष्ट. आपण बरोबर ऑइली वगैरे फूड खाऊ शकतो, पेक्षा बरोबर चांगलं काहीतरी खायचं बरोबर. म्हणून. तर तशा हिशोबाने मी माझ्या विचाराने ते तसं एक सुरू केलं. ते पण चांगलं चाललं, व्यवस्थित झालं. पहिल्या आउटलेटची सुरुवात झाली तुझी कॉलेज रोडला. त्याच्यासाठी फंड वगैरे आणि ती आयडिया तर तुला आलेली होती. फंड कसा जमवला तू आणि त्याची सुरुवात कशी झाली? त्याची सुरुवात अशी, ते फंड जो आहे तो मी काही मित्रांकडून घेतला उसनवारीवर, आणि काही माझ्याकडे मी तुम्हाला बोललो खडीचा व्यवसाय केला थोडा तो होता. काय अशा पद्धतीने दोघं मिळून तो याचं आउटलेटचं स्टार्ट केलं. आणि ते केल्यानंतर सुरुवातीला त्याला पण रिस्पॉन्स नव्हता. म्हणजे सुरुवातीचे 1, 2, 3 महिने जे असं वाटायचं की आता आपण काय करून बसलो पाहिजे. बरोबर. कारण नवीन ते माहित नाही कोणाला, हे नाही. त्या 2-3 महिन्यात असा विचार नाही आला का चैतन कधी की 6.5 लाख रुपये चांगले होते असं वाटलं नाही का कधी? तेव्हाचे 2-3 महिने खूप डिप्रेशन तेव्हा आलाच असेल तो विचार आलाच ना की पप्पांचं ऐकायला पाहिजे होतं, तेच करायला पाहिजे, जे जग दुनिया करते तेच केलं पाहिजे. पाहिजे. पण मग जसा जात गेला हे नाही केलं. एकटाच असायचो मी दुकानावर, कोणी पोरगा कामाला, काहीच नाही. मी स्वतः सकाळी उठून रोज जायचो, करायचो. जसा टाइम जात गेला लोकांपर्यंत पोहोचत गेला, हळूहळू रिस्पॉन्स वाढत गेला. तिथला अगदी 3 महिन्यातच त्याला डबल टेबलने रिस्पॉन्स वाढून गेला. सुंदर असं म्हणजे हे झालं. त्याच्यानंतर त्याचा रिस्पॉन्स वाढला. मग तिथं पोरं वगैरे कामाला लावले, व्यवस्थित झालं. म्हटलं मग आता इथून आपल्याला या क्षेत्रात पुढे निघायचंय. मग त्याची दुसरी शाखा टाकली मी मेहर सिंगला. त्याची दुसरी शाखा टाकली. त्या दुसरी शाखेचा पण छान सुंदर रिस्पॉन्स भेटला. ते म्हणजे 6-7 महिन्याचा हे होता, गॅप होता, त्याच्यात दुसरी शाखा टाकली. दोघं शाखा चालू झाल्या, दोघी शाखांमधून व्यवस्थित झाल्या. आज आपण जिकडे बसलो हे पण हॉटेल, तू त्याच्यानंतर तुझी जवळपास तिसरं आउटलेट आहे समजा, असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही याचा उगम म्हणजे याची आयडिया कसं काय आली तुला? ते 2 झालेले होते. त्याच्यानंतर मग आता माझं सर्चिंगच चालू होती की बाबा आता याच क्षेत्रात आपल्याला याच्यात यश मिळालं म्हणजे आपण हरकत नाही याच्यात पुढे सर, या क्षेत्रात आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. मग याच्यात आपण पुढचा एक पाऊल वाढत गेलं पाहिजे बा. मग अशा सर्चिंग मध्ये होतोच. तर मग ही एक चांगली जागा मला मिळाली. ते जवळजवळ माझं 2-3 महिने पाहणं चाललं की बा इकडे बघू, हे करू, ते करू. आणि तोपर्यंत मग बिझनेस मध्ये कसं राहतं, शांतता हे. तिकडे पण तोपर्यंत हे होऊन जायचं, मध्ये अप्स अँड डाऊन्स होऊन जायचे. मी याच्या आधी पण एक हॉटेल स्टार्ट करायचा प्रयत्न केला, पण तिकडं परत हे कमी झाल्यामुळे माणसाची परत मानसिकता घाबरून जातो. मग बरोबर परत स्टॉप केलं. मग नंतर हे श्रावण महिन्यात सुरू केलेलं आहे. हे नॉनव्हेजचं हॉटेल आहे, मग श्रावण महिन्यात सुरू केलेलं आहे. तिकडं खिचडीवाला इकडे कोणत्या नावाने चालू केलं? हे मचान नावाने. हे आपण ज्याच्यावर बसलोय हे यालाच मचान म्हणतात. आणि या मचानमुळेच हॉटेलला आपण नाव मचानच दिलं. इथला रिस्पॉन्स कसा होता? इथला सुरुवात इथलं हे नॉनव्हेजचं हॉटेल होतं आणि इथं मी श्रावण महिन्यात सुरू केलं. बरोबर. तो माझा पिरियड चुकीचा निर्णय झाला श्रावण. म्हणजे ते माझे पहिलेचे 1 महिना श्रावणच्या ह्याच्यात गेला. नंतर मग परत सण हे ते 2-3 महिने डाऊन याच्यातच चालले. नंतर मग याला सुरुवात जसं झालं तर आता अजूनपर्यंत काही अडचण आली नाही. म्हणजे सुरुवातीला 1-2 महिने तुझ्या आयुष्याचे आहेत, जे नवीन चालू केला 2-3 महिने जातात, त्याच्यानंतर आहे सुरू येते. म्हणजे नियमच आहे मला तरी वाटतं तो बिझनेसचा, किंवा सुरुवातीला तुम्ही आले तो कोणाला 2 महिन्याचा येतो, कोणाला 15 दिवसाचा येतो, कोणाला 2 वर्षाचा येतो. परंतु नंतर तो पिरियड गेला की माणूस एकदा लागला की हेच होतं. एकदा पळायला लागला बिझनेस का पळतच मागे वळून नाही बिझनेस. चेतन, तू खूप कमी वयात व्यवसायाकडे वळला. आज असे असंख्य तरुण आहेत की त्यांना व्यवसाय करायचा आहे, पण ती एक द्विधा मनस्थिती की जे होईल का नाही होणार, आपण फसले जाऊ,
आणि अशा भरपूर घटना पण घडतात बाहेर व्यवसायाच्या याच्या नावाने की फसवणूक पण भरपूर होते. भरपूर तर मग अशा जे नवीन तरुण आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी तू काय मार्गदर्शन करशील त्यांना? म्हणजे बघा, ज्याला व्यवसाय करायचा आहे, मनापासून वाटतं की बाबा मी व्यवसाय करू शकतो, त्यांनी 100% व्यवसायात उतरलं पाहिजे. कारण केल्याशिवाय तर समजत नाही. बरोबर. पण मग आता लक्षात असं पण येतं की बाबा नोकरी चालली, बाबा माझी नोकरी सोडून मी कसं काय व्यवसायाकडे वळावं, किंवा नोकरी सोडली तर माझं प्रपंच कसं भागणार आहे, किंवा या असंख्य मनात भीती असते. बरोबर. जे सुरू चाललंय ते परत मग हे होतं का नाही होतं. बरोबर. याच्यासाठी सुरुवातीपासून मनाचं माइंडसेट पाहिजे की बाबा मी बिझनेसच करणार आहे, किंवा बाबा मी हेच करणार आहे. बरोबर. असं पण मग हे कसं आपल्याकडे या गोष्टीला कोणी सपोर्टच करत नाही. बरोबर. सुरुवातीपासून घरापासूनच तुम्ही घरातून सुरुवातच घरापासून होते. आपल्याला पहिला नकार घरातूनच असतो. तू माझी समजा 12वी झाली, मला सांगितलं मी मला व्यवसाय करायचा आहे, तर माझ्या घरचे म्हणणार बाबा तू व्यवसाय कर. बरोबर. तू शिक्षण कम्प्लीट कर. शिक्षण कम्प्लीट केल्यानंतर तुला काय करायचं ते कर, हा पहिला शब्द असतो. त्याच्यानंतर शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर हे सगळं चेंज होऊन जातं. सगळं बदलतं. तुझं शिक्षण झालंय, तू नोकरी कर. आता ते शिक्षण कशासाठी केलंय? तू नोकरीसाठी केलेलं आहे ना. मग ते म्हणजे जो स्वतः व्यक्ती आहे त्याच्या मनात इच्छा बी असली की मला व्यवसाय करायचा होता, किंवा माझ्याकडे ही आयडिया होती, मला हे करायचं होतं, ते सगळं विचारायचं मारलं जातं की बाबा दबलं जातं तिथं. ते मनातच राहून जातं की हे करणार होतो. आणि एकदा की नोकरी लागली, 2-4-6 महिने पगार आला, माणूस तिथून बाहेर निघूच शकत नाही. तो ट्रॅप मध्ये माणूस घुसूनच जातो की बाबा मला इथून बाहेर निघूच शकायचं, म्हणजे निघूच शकणार नाही की त्याला आता मला व्यवसायाकडे वळायचंय. हा, ज्याच्या घरचं चांगलं आहे की बाबा मी आता मला जॉब जरी सोडला 6 महिने, 8 महिने, वर्षभर, 2 वर्ष मला घरचे सांभाळून घेते घरचे. हा, ते व्यक्ती थोडं ट्राय करतात. बरोबर. जेणेकरून ज्याच्यात जी मनात डोक्यात आयडिया असली ते करतात. पण नवीन व्यक्ती म्हणजे जे जॉबला आहे ते इकडे वळणं फार अवघड होऊन जातं. मी म्हणजे स्वतःवरून सांगतो, डिप्रेस होऊन जातं. हा, बरोबर आहे. आपण एक चांगली लाईफ चालू आहे, आपला इन्कम चालू आहे, आपल्या मागे EMI वगैरे, आपल्या गरजा पूर्ण होतात. अचानक ते काहीतरी सोडायचं आहे आणि नवीन काहीतरी करायला जायचंय. हे तर मी सुरुवातीला सांगितलं. जर जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा जर 2-5 वर्षाचा जॉब चालू आहे, त्याच्या डोक्यात नवीन आयडिया आली, त्यांनी आता कारण कसं जॉबवाले पण दुसऱ्यासाठी हे करतात, त्यांच्याचवर या मोठ्या कंपन्या चालतात. जे जॉब करतात तेच त्यांचं डोकं वापरून त्या मोठ्या मोठ्या कंपन्या चालवतात. त्यांच्या डोक्यात नवीन नवीन संकल्पना कंटिन्यू येत असतात की बाबा आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नवीन नवीन ही सुरुवात केली पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना ती सुरुवात करण्याकडे त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट पण असते, पैसा पण असतो सर, पण त्यांना ते करता येत नाही, पाऊल उचलता येत नाही. पाऊल न उचलण्याचं कारण असंच त्यांच्या मागे संसार लागलेला असतो, म्हणजे घराचं प्रपंच लागलेलं असतं, घराचे लोन म्हणजे EMI सुरू असतात, कोणाची गाडीचे सुरू असतात, कोणाचे घराचे सुरू असतात. ते बंद करून माणसाला की बाबा आता व्यवसायाकडे वळवणं हे शक्य होत नाही. म्हणजे तो माणसाची भीती असते ती निघत नाही माणसाला, ती गोष्ट त्या माणसाला पुढे व्यवसायाकडे वळू देत नाही. बरोबर. म्हणजे ते एक योग्य टाइम आहे, त्या टायमात तो निर्णय झाला पाहिजे. आणि असं नाही की बघ की आपण त्या टायमातच केला गेला पाहिजे. असे लोक पण आहेत जे व्यवसाय पण करताय, नोकरी पण करताय, दोन्ही गोष्टी करताय. आता जे नवीन पोरं आहेत, आता तू या गोष्टींमधून बघितलंय, तुला उतार चढाव सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, तू सगळ्या गोष्टीमध्ये आता असं म्हणता येईल आम्हाला की तू पारंगत झालाय या सगळ्या, म्हणजे अडचणी कशा पेलायच्या याच्यात एकदम कम्प्लिटली पारंगत झालेला. असे नवीन जे पोरं आहेत त्यांच्या पुढे खूप मोठ्या मोठ्या अडचणी असतात. तर त्या अडचणी सोडवण्यासाठी असं तू काही पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, किंवा तुझा असा डोक्यात काही विचार आहे की तू या पोरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकशील? ह्याचा तसा विचार आहे, पण पहिले सुरुवात कशी झाली पाहिजे की घरातूनच आपल्याला, म्हणजे आपण कसं शिक्षणाकडे वळतो, शिक्षणातच आपल्याला बरोबर सर्व गोष्टी येतात, तसं 10वी-12वी झाल्यानंतरच मुलांना हे व्यवसायाची जर आवड असेल ना, तर तिथून थोडं थोडं एक पाऊल व्यवसायाकडे टाकत गेलं, पिंडच करून घेतला पाहिजे. व्यवसाय म्हणजे आपला पिंड आहे. नाही तसं पण नाही, दोघं ऑप्शन ठेवले पाहिजेत. 10वी-12वीच्या मुलांकडे दोघं ऑप्शन असतात. बरोबर. की ते जॉब पण करू शकतात आणि बरोबर शिक्षण पण कम्प्लीट करू शकतात, कारण त्यांना तेवढा टाइम असतो. बरोबर. मग घरून तेवढा सपोर्ट आला पाहिजे की दादा तू या टाइमात तू दोघं पण गोष्टी करू शकतो. तुम्हाला नोकरी करायची तर नोकरी म्हणजे शिक्षणाकडे पण वळू शकतो, तुम्ही व्यवसायाकडे पण बरोबर गेला पाहिजे. तरी एक नग पकडून ठेवता, शिक्षणही चालू ठेवा आणि व्यवसायाची गोडी असू द्या आणि व्यवसाय छोटा मोठा करत राहिला पाहिजे. व्यवसाय करत राहिला पाहिजे. आणि व्यवसाय स्टार्ट करण्याचं कसं असतं, आता नवीन नवीन जे पोर आहेत, आपण म्हणतो की बा एखादी गोष्ट केली गेली पाहिजे किंवा मला ही सुरुवात करायची, तर सर्वात पहिले आपल्याला लाज वाटते. मराठी माणूस म्हटला का धंद्याची लाजच वाटते. आता मी तर म्हणतो अपयशाचं सगळ्यात मोठं कारण आपण ते म्हणू शकतो, तेच म्हणू शकतो की आपल्याला लाज वाटते. मी जरी आता म्हणजे माझ्या घरचं भरपूर आहे, मला जर व्यवसाय करायचा, मला छोटा व्यवसाय टाकायचा, मला लाज वाटते ते टाकायला.
हा व्यवसाय माणसाला कोणता भारी वाटतं की एकदम आईस पाईस सगळं आहे, मोठं काउंटर आहे, ते माणसाला भारी वाटतं. पण सुरुवात करायची कुठून तरी छोट्यापासून. पण मग मी म्हणतो ते आय फाय जे म्हणतोय आपण आता की ते एका रात्रीत झालेली गोष्ट नसते. ती गोष्ट नसते. आज चेतन देवरे खिचडीवाल्यापासून एक मचाव पर्यंत जर येऊन उभा राहतोय तर याला पण वेळ गेलाय. ते दिवस बघितलेले तेव्हा इथपर्यंत पोहोचतो माणूस. मग या पोरांसाठी काय म्हणजे असं काही नियोजन आहे तुझ्याकडे काही हा, आमचं असं चाललंय म्हणजे सुरुवात विचार असे चालले किंवा जे नवीन नवीन पोरं येतात, यंगस्टर आहेत, त्यांच्याकडे सुरुवातीला आल्यानंतर, नाशिकमध्ये आल्यानंतर इकडचं हे बघतात सर्व, तर थोडंसं फार पैशांचं पण हे होतं. बरोबर. घरून मोजकेच पैसे येतात, 5-7 हजार रुपये येतात, त्याच्यात रूम भाडं, मेस एवढंच मागतं किंवा 500-500 रुपये पोरांकडे शिल्लक उरतात. बरोबर. तर मला ते अजून पैसे काढण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठी पोरांचं काही ना काही एक धडपड चालूच असते प्रत्येकाची. आणि त्याच्याकडे बरेचसे पोरं, आता 90% पोरं वळून जातात चुकीच्या मार्गाकडे. चुकीच्या मार्गाकडे म्हणजे कसं, मोबाईल मध्ये आता चालूच राहतं, ऍड बघत राहतात. दर 2 ऍड नंतर येतं की तुम्ही हा गेम खेळा, तो गेम खेळा, इथून पैसे येणारे, तिथून पैसे येणारे. या चुकीच्या मार्गाकडे वळतात ना पोरं. त्याच्यासाठी आपण एक नवीन अशी संकल्पना सुरू करायची आमचं चाललंय की बाबा जेणेकरून पोरांचे 10-15-20 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट मध्ये ते स्वतःचा काहीतरी एक व्यवसाय सुरुवात करतील. बरोबर. स्वतःचे मालक असतील, जेणेकरून त्या याच्यातून त्यांना त्यांची लाच विसरता येईल. कष्टाची पण सवय लागेल त्यांना. कष्टाची पण सवय लागेल आणि त्यांचा इन्कम पण सुरुवात होईल. बरोबर. आणि पोरांना म्हणजे सवय लागेल. जी पहिला स्टेप आहे ना तीच आहे की बाबा मला ही लाज आहे ना धंद्याची, ही लाज विसरून जातो माणूस. आणि या वयात जर सांगितलं गेलं, या वयात जर त्यांना ती हिंमत येऊन लागली की बाबा मी पुढे म्हणजे मला आता व्यवसाय करायचा आहे आणि मी तो व्यवसायासाठी कुठेतरी सज्ज होणार आहे किंवा नाही होणार आहे, ह्याच वयात तुम्ही त्याला सांगितलं तू हे असं कर, तू करून बघ, त्याला या वयात माहिती म्हणजे घरून चालूच आहे. बरोबर. शिक्षण पण चालूच आहे, सोबत तुम्ही व्यवसाय त्याला थोडासा द्या करायला किंवा काहीतरी एक सुरुवात द्या. त्या पोराचं तिथं माइंडसेट समजून जातो. म्हणजे माणसाला समजत, मला म्हणजे तुम्हाला पण एखादी गोष्ट करायला दिली, तुम्हाला 1-2 महिन्यात समजा तुम्ही व्यवसाय करू शकतो पुढे मागे. मग तिथून म्हणजे आपण जो आपलं मागे बोलणं चाललं किंवा एक जेणेकरून आता नोकरी करत असतो, नोकरी करत आल्यानंतर माणसाला आयडिया येते की व्यवसाय केला गेला पाहिजे की नाही. मग तेव्हा ते माणसाच्या डोक्यात प्रश्न येतात की मी नोकरी सोडली, माझा व्यवसाय होईल का, करू शकेल का, माझा सक्सेस होईल का. आपण इथूनच जरी सुरुवात केली 10वी-12वी म्हणजे 10वी पण फार लहान होतं, 12वी पासून जर सुरुवात केली किंवा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय मी करून बघितलेला आहे, मी हा केलेला आहे, मी याची सुरुवात केली, तर ते माणसामध्ये कॉन्फिडन्स येऊन जातं, मी हे करू शकणार. चेतन, असं नाही वाटत का की आपली जी शिक्षण पद्धती आहे 11वी-12वी पर्यंत आपण जे शिकलो, आपल्याला व्यवसाय हा शिकवलाच नाही कोणी, पाठ हा नाहीच आहे असं म्हणा की आपलं जे शिक्षण आहे ते शिक्षण घेऊन नोकरी करायसाठीच आहे. शिक्षण घेऊन नोकरी करण्यासाठी बस आपलं शिक्षण असं चाललंय. असं वाटत नाही का की तिथं हा पॉईंट मिस करतो आपण की आपल्याला व्यावसायिक शिक्षण पण मिळालं पाहिजे. आपल्याकडे कसं माहिती काय, ट्रेंड चालतो शिक्षणाचा बी. बरोबर. आता माझं वय लहान आहे, तुमचं वय जास्त आहे, तर तुमच्या वेळेस डीएडचा ट्रेंड होता, डीएड त्याच्यानंतर 12वी झाली, बरोबर, पोरांनी डायरेक्ट डीएडला ऍडमिशन घेतलं. कारण काम तिथं कसं होतं, डिमांड जास्त होती शिक्षकांची, बरोबर, आणि सप्लाय कमी होती, म्हणजे डीएड झालेली. आणि जेव्हा आम्ही करायला गेलो तेव्हा असं झालं की जागाच कमी होत्या आणि आज अशी कंडिशन आहे, फ्लो होऊन जातो ना. आमच्या स्वतःच्या गावात 40-42 पोरं जे डीएड झालेले ते आता उत्कृष्ट शेती करतात. आमची शेती हाच एक फ्लो होऊन जातो ना सुरुवातीला, किंवा आपण म्हणजे ते पण तिथून पण घरच्यांच येतं. हो. किंवा मग आजूबाजूचा जो आपल्याला सांगणारे लोक आहेत, आपलं कसं असतं, आता माझं जर काहीतरी झालंय तर मी सल्ला घरी सांगेन, घरच्यांनी 4 लोकांकडून सल्ला घेणार. बरोबर. मी 4 लोकांकडून सल्ला घेणार, 4 लोक एकच गोष्ट सांगणार, भाऊ हा ते चालू शे शिक्षकच नाही, डीएड नाही, एकदम मस्त जागा निघणार, तू आमका डीएड कर, आमका तो लागी गया मस्त. हीच प्रत्येकाची सांगणार. आता पण हे नाही लक्षात येत की बाबा हे सांगतोय पण जागा आहेत 50,000. बरोबर. आपण गावातच 50,000 लोक आहेत. बरोबर, एकदम असे तालुक्यात आहेत, जिल्ह्यात आहेत. ह्या ट्रेंड मध्ये सगळेजण अडकत गेले. त्या पहिल्या सुरुवातीला डीएडचं फॅड आलं, सगळेजण डीएड कडे गेले, डिमांड होती, डिमांड पूर्ण झाली, नंतर सगळ्यांना बिचाऱ्यांना म्हणजे तिथे हे भेटलं, जागा भेटली नाही, ते नोकरी. त्याच्यानंतर त्याच्यातलेच काही जे 2-3 होते म्हणजे अर्धे होते, त्यांनी स्वतःच ऐकून इंजिनिअरिंग केली. बरोबर. घरच्यांचं न ऐकता त्यांनी इंजिनिअरिंग केली, किंवा मला डीएड कडे मला इंजिनिअरिंग करायची, किंवा मला फार्मसी करायची, किंवा मला MBA करायची.
त्यांना चांगल्या पद्धतीने नोकरी लागल्या किंवा त्यावेळेस हे लागली. मग परत तिकडे तिकडे आलं लोक किंवा इंजिनिअरिंगकडे घुसायचं. इंजिनिअरिंगकडे गेले लोक, परत तेच झालं, इंजिनिअरिंगची डिमांड कम्प्लीट झाली आणि त्याचा फायदा कंपन्यांनी उचलला. कंपन्यांनी जरूर त्याचा फायदा म्हणजे माणसांचा आपण असण्यावर घेतलं, पण मग त्याचा फायदा हा मोठ्या लोकांना झाला. एकदम बरोबर आहे की त्यांना पहिले रोजगार नव्हते. ज्या सुशिक्षित गोष्टीसाठी त्यांना 1 लाख रुपये द्यावे लागत होते किंवा 2 लाख रुपये द्यावे लागत, तीच गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात क्वांटिटीत भेटली त्यांना. ते 10 आणि 15,000 लोक भेटतील. तुला 50,000 देण्यापेक्षा मला 10,000 माणूस भेटतोय, मग तू 50,000 मागतो, ठीक आहे, तू 40 घेतो, ठीक आहे, तू 15 घेतो, तू घे. तर याला सांगतो बाबा मला 15,000 माणूस भेटतोय. त्या म्हणजे ही एक परिस्थिती निर्माण झाली. परत त्याच्यानंतर परत फ्लो आला फार्मसीचा, परत तिकडे तेच झालं म्हणजे सर्व ठिकाणी. हा सगळा ट्रेंड चालत जातो आणि त्याच्यामुळे आपण कुठे ना कुठे तरी भरकडत जातो. बरोबर. जेणेकरून आजूबाजूचे लोक आपल्या माणूस स्वतःच ऐकतच नाही. असं कितपर्यंत वाटतं चेतन तुला की आपल्या अधोगतीमध्ये किंवा नुकसानामध्ये आजूबाजूच्या लोकांचं बऱ्यापैकी म्हणजे योगदान आहे? आता मला आता असं वाटतं, जर समजा खिचडीवाल्याची पहिली शाखा ओपन करत असताना जर तू म्हणला की 90% काम कम्प्लीट झालेलं होतं माझं, त्यानंतर मी घरी सांगितलं, तुला असं वाटलं का कधी की जर मी हे सुरुवातीलाच घरात सांगितलं असतं? नकार होता, 100% नकार होता. बरं, घरातूनही नाकारायला असता, आजूबाजूला घरून नकार येण्याच्या आधी घरच्यांनी दुसऱ्यांना म्हणजे आता म्हणजे विचारतो याला त्याला सांगितलं असतं किंवा असा विचार आहे, असं आहे, मग पोरे कसा शिका शिकायचं कसं झालं म्हणजे त्याला करणं दुकानात टाकणं होतं, शिकायला नको पाहू मग 3-4 वर्ष. काही करायला नव्हतं ना, पैसा कसा काढा, ठीक आहे बरोबर, तू पहिले हेच करा. पण मग माणसाला मी शिक्षण केलं तेव्हा मला समजलं ना व्यवसाय कसा करायचा आहे. मला आज व्यवसाय करणं म्हणजे काय नुसतं खिचडी दुकान चाललं, मॅनेजमेंट करावी लागते ना. म्हणजे आज इकडे मॅनेजमेंट करणे, तिकडे मॅनेजमेंट करणे, ही आयडिया येते मला नवीन अजून पुढे काही प्लॅन्स आहेत ते मला शिक्षणातूनच समजते ना. रोज शिकायला मिळते आणि शिक्षणामुळेच तर एवढी हिंमत लागली की मी काहीतरी करू शकतो. शिक्षणामुळेच आपण स्वतःला ओळखतो की आपण या गोष्टीसाठी कॅपेबल आहे. आज असं म्हणता नाही येणार आपल्याला की तू ते शिक्षण घेतलं नसतं तरी आज ते शिक्षण घेतलंय म्हणून तू आज घट्ट पायरून उभा आहे. मला त्या जो शिक्षणाचा टाइम पिरियड त्या पिरियड मध्ये मी थोडंफार मॅच्युअर झालो. बरोबर. 10वी-12वी झाल्यानंतर कोणी मॅच्युअर राहत नाही अजिबात नाही. तिथून तेवढा पिरियड पण हा त्या पिरियड मध्ये मी तुम्हाला सांगतो, त्याच पिरियड मध्ये माणसाला याची पण आवड निर्माण झाली पाहिजे, व्यवसायाची पण आवड निर्माण. बरोबर. पण त्याच्यासाठी लोकांकडे चान्स नाही राहत. बरोबर. कुठेतरी काय आता 10वीला मी 12वीला मी करून आलोय, मला पैसे पाहिजे किंवा काहीतरी इन्कम पाहिजे, तर ऑप्शन आपल्याकडे एवढंच आहे की कुठेतरी कामाला लागेल. एकदम बरोबर. याच्या पलीकडे दुसरा ऑप्शन नाही किंवा मी स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू गेला पाहिजे. तो चालू करण्यासाठी घरच्यांना सांगणे किंवा कुठं काहीतरी करणे, तर ते या गोष्टीला नकार राहणार आहे 100%. मग त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं गेलं पाहिजे की जेणेकरून पोरं आहेत हे आहेत त्यांना समजेल तुम्ही व्यवसाय करू शकता. तुमची ही लाज जी आहे ती तुम्ही टाळू शकता. बरोबर. कारण व्यवसाय सुरू करायला लाज वाटते सुरुवातीला लाज वाटते. मी सांगितलं तुम्ही मला सांगितलं भाऊ जाय आणि खिचडीचं पातेलं घेऊन उभा राहा तिथं विक. बरोबर. मी करणार नाही, मला लाज वाटेल, काय करू माझी एवढं शिकलो शिक्षण पाणी बॉटल घेऊन ती विक बॉ, हे माणूस करत नाही. याच्यासाठी आपण काहीतरी एक नवीन सुरुवात करत आहोत जेणेकरून पोरांना नवीन जे आयडिया येतील त्याच्यात जॉईन होतील किंवा तुम्ही स्वतःच करू शकता. तुम्हाला पैसे पण भेटतील, तुम्ही स्वतःचे मालक राहणार, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही चान्स भेटेल, तुम्ही स्वतः एंटरप्रेन्योर बना, काहीतरी हे करा. हा जो उपक्रम तू सांगितलाय ना हा खूप महत्वाचा आहे आणि मला तर असं वाटतं की जे आपल्या शिक्षण पद्धतीने दिलं पाहिजे होतं ते तू त्या शिक्षण पद्धतीच्या बाहेर राहून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे आपण बिझनेसच्या दृष्टिकोनाने पण बघतोय. बिझनेस हे बघा, कोणतीही गोष्ट करताना ना माणूस असं म्हणणार नाही की तुम्ही कम्प्लिटली समाजसेवाच करा. बरोबर. थोडाफार फायदा आपलाही असणार आहे, आपण त्याच्याकडे व्यवसाय करू. पण जर त्याच्यामधून जर 10 पोरं तुझ्याकडे येत आहेत, त्या 10 पोरांबरोबर बिझनेस करून तुला फायदा होतोय, पण त्यांना पण त्या गोष्टीचा फायदा होतोच. बरोबर. मला तर फायदा 100% होणार आहे. मी काय फुकट करायला म्हणजे मी काय तुम्ही कोणी व्यवसाय करा हे नाही करत, परंतु ज्याच्या आपण हे करतोय त्याच्यानी समोरचा पण फायदा होणार आहे. फायदा असा होणार आहे की माणसाला हे समजणार आहे की आपण बिझनेस केला पाहिजे की नाही केला पाहिजे. आता याच्यात बी आपण जसं बोलणं झालं तर डीएडचा फ्लो आला की हा करतोय आपण केलं पाहिजे. बरोबर. फार्मसीचं आलं केलं, इंजिनिअरिंगचं आलं केलं. आता तसं परत म्हणजे आता पण चालूच आहे ते आपण बोलायचं बोलायचं नाही. स्पर्धा परीक्षेचा ट्रेंड आलाय आता, सगळ्यांनाच अधिकारी व्हायचंय, आता सगळ्यांना डॉक्टर बनायचंय, ते तयारीच नाही कोणाची व्यवसाय कामं करायची. आपण बघतो चायनामध्ये आपण म्हणतो किंवा त्यांच्याकडे गल्ली परत लोक काहीतरी करतायत, मॅन्युफॅक्चरिंग बनते,
जगाचं ते मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं- केलेलं आहे, त्यांनी हे करून टाकलंय स्वतःचा तो जीवनाचा भाग करून घेतला भाग त्यांनी त्या करून गोष्टींचा. घेतलेला आहे ना त्या गोष्टी. त्यांनी काही कुठून तरी सुरुवातच केली असेल ना. एकदम बरोबर आहे. त्यांनी जेणेकरून बा आम्हाला हे समजलं पाहिजे किंवा कुठले काय तर हे मोठ्या लेवलच्या गोष्टी झाल्या त्या आपण ते नाही करू हा शकत. बरोबर आहे. पण काय मी काय म्हणतो एकदम मोठं नाही करू शकत आपण. छोटी सुरुवात करू ना. करू शकतो. एक सुरुवात केल्यानंतरच ती गोष्ट मोठी होते. आज एक खिचडीवाला एक शाखा होती, त्यापासूनच आपण मंचापर्यंत आलोय ना. त्याच्यानंतरच थोड्या थोड्या करून गोष्टी वाढणारच असतात. एक गोष्ट डोक्यात विचार येणं महत्वाचं आहे, ती आयडिया आपण इम्प्लिमेंट करणं महत्वाचं आहे. आज तुझ्या बरोबर तुझ्या या प्रकार याच्यामध्ये काम करून 10 पोरं तुझ्या बरोबर काम करतात. काही लोक जॉबला लागतील, बरोबर. 10 पोरांपैकी 2 तर नवीन उद्योजक तयार होतील. 100% होते त्यांचा तर माइंडसेट होईल तसा तसं व्यवसाय. बरोबर. आणि आता हे कसं म्हणतात माहिती का, आता मी जर या पुढच्या ह्याच्यात मी आहे बरोबर, मला म्हणजे ज्यांच्या डोक्यात बिझनेस करायचा आहे बरोबर, 10 जण आहेत बिझनेस करायचा, तर त्यांच्या डोक्यात तीच हे आहे की हॉटेल टाकायची, बरोबर. हॉटेलच टाकायची, खिचडीच टाकायची किंवा असंच रेस्टॉरंट टाकायचं बरोबर. पण इथे बी डिमांड आहे, सप्लाय बरोबर बरोबर. आहे. सगळीकडे डिमांड सप्लायचा खेळ चाललाय बुवा. तो अभ्यास होतो, मार्केटचा अभ्यास झाला तेवढाच पाहिजे आहे. गोष्टींचा. त्या एका गोष्टी जागेवर जर 100 लोक आले आणि त्यांनी परत तिथं जागोजागी सगळ्या हॉटेलीच झाल्या, बरोबर. तर परत माणूस रिव्हर्सच येणार आहे बरोबर. एकदम नवीन बरोबर. जे करणार आहे त्याला हेच होणार आहे किंवा मी टाकून मी फेलच झालो, मी नाही, पण टाकलं मग फेलच झालो. त्याच्यामध्ये ज्या माणसामध्ये जो गुण येतो ना की व्यवसाय करायचा, एक व्यवसाय संपतोय ना किंवा तो होत नाही, व्यवसाय थांबतोय आपला, बरोबर. तर तो माणूस ज्याच्या रक्तात व्यवसाय असेल ना तो माणूस कधी दुसरं शोधणारच आहे नक्कीच. मग तेच मी तुम्हाला सांगितलं की बाबा माणसाने म्हणजे व्यवसाय ज्याला करायचा आहे ना त्यांनी हे नवीन नवीन शोधलं गेलं पाहिजे बरोबर. त्याच्यासाठी मग माणसाची मेंटॅलिटी सुरुवातीला चेंज झाली पाहिजे की बाबा आपण आता मला हे करायचं. म्हणजे मी एक मजाकमध्ये बोललो की बाबा प्रत्येकाने हे केलं असं नाही. बघतोय आपण आपल्याकडे एवढंच आहे, मी बघितलं याचं मोबाईलचं दुकान आहे, मी मोबाईलचं दुकान टाकेल, त्याचं चांगलं चालतंय, मी मोबाईलचं दुकान टाकेल, याचं हॉटेल आहे चांगलं, मी हॉटेलच टाकेल. परंतु याच्या हे पण त्याच ट्रेंड मध्ये गेलं ना, काही फरक नाही झाला बरोबर. याच्यामध्ये. तेच ना, आता एकच पूर्ण फ्लो एकाच गोष्टीत घुसणार आहे. पण भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहितीच नाहीत बिझनेसच्या. एकदम बरोबर. भरपूर म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की त्या आपण म्हणजे करा. आता मी विचार करतो माझ्याकडे एवढ्या नवीन आयडिया की बाबा हे केलं गेलं पाहिजे, ते केलं गेलं पाहिजे. एक माणूस नाही करू शकत, एकटा माणूस काही एक व्यवसाय एकट्या माणसाचा नाहीच आहे. नाही करूच शकत नाही बरोबर. आयडिया आली तुम्ही करू शकतो हा, पण मग मी हे बाकी लोकांना सांगू पण नाही शकत की बाबा तुम्ही हे करा ते करा, जोपर्यंत माणसाला समजत नाही. मग ह्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा नवीन नवीन लोकांपर्यंत हे नवीन नवीन बिझनेस अशा पण ऑपॉर्च्युनिटी आहेत, अशा पण बिझनेस आहेत, हे लोकांना समजलं पाहिजे. तेव्हा माणूस बिझनेसकडे वळेल. नुसतं आज रोजी जर बिझनेस करायचं बी तुम्ही समजा, बिझनेस करायचं बी ठरलं तरी माणसाकडे नवीन आयडियाच राहत नाही. हा मला व्यवसाय करायचा, तुम्ही समजा घरी मी म्हणेल मला किराणा दुकान टाकायचंय, बरोबर. मी म्हणेल मला मोबाईलचं दुकान टाकायचंय, एखाद्याचं फार्मसी झालं तो म्हणे की मला मेडिकल टाकायचंय. याच्या पलीकडे माणूस निघणार नाही बाहेर. चेतन देवरांची खिचडी वाला जो चालू आहे, मी बघणार की बिझनेस सेट आहे, चांगला चालतोय, उद्या मी उठणार, मी कुठेतरी ती आयडिया चोरणार किंवा मी ती आयडिया घेणार आणि कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन टाकणार. बरोबर. म्हणजे एक तो लोंढा एकाच बाजूला फिरलाय आणि एकच याच्यामागे या फिरलाय. ठिकाणी तुम्ही स्वतःच ओळखलं गेलं, तुम्हाला करायचंय बरोबर. तुम्हाला वाटतं की ह्या क्षेत्रात आहे मला, मी फूड मध्ये 100% करू शकतो, तुम्ही 100% टाका, एकदम बरोबर. तुम्ही 100% करा. तर तुमचं काय होतं, तुम्ही जाणार, तुम्ही करणार, तुम्ही 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर अरे येतं माझं नाही, चालतच नाहीये किंवा माझं बरोबर. होतच नाही, ते माणसाचं चुक म्हणजे माणूस तिथं चुकतो की बाबा आपण बिझनेस करायचा तर आपण आपल्याला ओळख निवड चुकली नाही पाहिजे. निवड चुकली नाही पाहिजे माणसाची. ज्या क्षेत्रात वळायचंय त्या क्षेत्रात परफेक्ट त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. आणि ही गोष्ट म्हणून म्हटलं की शिक्षणानंतरच करता येते, म्हणून शिक्षणानंतर माणसाने टाइमच घेतला गेला पाहिजे. डिग्री कम्प्लीट होते तोपर्यंत एक माणूस परिपक्व होतं, हा. वैचारिक लेवल तेवढी वाढलेली असते, तेव्हा तोपर्यंत माणसाला नवीन नवीन आयडिया येतात किंवा डोक्यात संकल्पना येतात. मग हे आपण काय होतं, नोकरी शिक्षण झालं की डायरेक्ट लगेच नोकरीकडे होतो. नोकरीकडे न होता माणसाने स्वतःला टाइम दिला गेला पाहिजे. एकदम बरोबर. किंवा शिक्षण चालू असताना पण तुम्ही स्वतःला टाइम दिला गेला पाहिजे किंवा आपल्याला हे करायचं आहे तर त्या क्षेत्रात तुम्ही ओळा. नवीन नवीन आयडियाज येतात. आपल्याकडचे लोक आहेत बरोबर, म्हणजे आपल्या भागात जर धरलं तर कांद्याचा व्यवसाय म्हणजे कांदा एकदम जबरदस्त चालतो सगळीकडे, नाही तर बरेचसे लोक कांद्यात उतरतात बरोबर, उतरण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्याकडे काय होतं 50% तरी मी बघितलं, म्हणजे माझी माहिती कमी असेल की जास्त 50% लोक लॉस होतो किंवा समोरचा व्यापारी पळून गेला, त्याने पैसे बुडवून दिले बरोबर. मग माझा असं विचार म्हणजे हे होतं विचार की बाबा आपण ते माणसं पळून जात आहे बरोबर. आपण पुण्याला जाऊन नोकरी करतोय, आपण मुंबईला जाऊन नोकरी करतोय, आपण बँगलोरला जाऊन नोकरी करतोय, आपणच का नाही नागपुरातून निघलो
नागपुरातले 2 मित्र घेतले, भाऊ तुम्ही इथून व्यवसाय करताय, तुम्ही मला इथून मी बँगलोरमध्ये जातोय 4-6 महिने, असं मी तिथून नोकरी करते नाही, मी इथून ज्या बाहेर राज्यामध्ये बरोबर, आपला बरोबर. कांदा जातोय तिथे जाऊन मी माझं स्वतःच काहीतरी छोटंसं उभं करतो, तुम्ही बरोबर. माझ्यापर्यंत पाठवा, मी तिथून पुढे विकतो किंवा एक्सपोर्ट होत आहे. बरोबर, एक्सपोर्टची आयडियाच नाही आपल्या पोरांना की बाबा एक्सपोर्ट कसं केलं बऱ्याच पाहिजे. लोकांना माहिती नाही अजून एक्सपोर्टचं. हा नेमकी काय आहे बा. बरोबर. तिथे जे चांगल्या घरची परिस्थिती आहे किंवा ज्यांचे घरचं चांगलं आहे, ज्यांना व्यवसाय चांगलं शिक्षण आहे किंवा बाहेर हे करू शकता, त्यांनी अशांनी बाहेर जावं, म्हणजे बाहेर देशांमध्ये जाऊन तिथे दुबईला म्हणा जिथं आपला हे जातो तिथे जाऊन तिथं थोडाफार अभ्यास केला पाहिजे, 1-1.5 महिन्यात 2 थोडक्यात महिन्यात व्यवसाय करायचा म्हटलं म्हणजे त्याचा परिपूर्ण अभ्यास असलाच पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याच्यात उतरायचं. चेतन, आज खूप बरं वाटलं तुझ्याशी गप्पा करून. खूप म्हणजे कमी वयात पण तुझ्याकडे खूप म्हणजे पुढच्या विजन पण चांगले आहेत तुझे आणि खूप चांगली प्रगती केली तू. अशीच प्रगती तुझी होत राहो, असंच एका मचानचे आणखी तुझे जास्ती मचान राहो आणि आम्हाला प्रत्येक वेळेस तुला आमच्या व्यासपीठावर बोलवण्याची संधी मिळावी. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. धन्यवाद.